कुपवाड ड्रेनेज योजनेचे केवळ 50% काम पूर्ण झाले आहे। वास्तविक योजना पूर्ण करण्यासाठी ठेकेदारास 2 वर्षाची मुदत देण्यात आली होती। ही मुदत संपून आता 6 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे। मनपाने कोणत्याही स्थितीत ठेकेदारास मुदतवाढ देऊ नये, त्याची 4,52,20,460 रुपयांची बँक गॅरंटी जप्त करावी, ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे, योजनेच्या कामाचे ऑडिट करावे, ऑडिट होईपर्यंत बिले अदा करू नयेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वळवडे यांनी केली आहे। दरम्यान माजी नगरसेविका आरती वळवडे यांनी नगरविकास विभाग, आयुक्त, सांगली महापालिका, MGP, ठेकेदार कंपनी जयंती सुपर कन्स्ट्रक्शन यांना दबावपूर्वक नोटीसी बजावली असल्याचे वळवडे यांनी सांगितले। वळवडे म्हणाले, कुपवाड ड्रेनेज योजना 253 कोटींची आहे। मनपा हिस्सा 76 कोटींचा आहे। ही योजना रेंगाळणार हे योजनेच्या सुरुवातीला सांगितले होते। मनपा हिस्सेचे 76 कोटी देण्याची तरतूद महापालिकेकडे नाही। ठेकेदाराला 2 वर्षात काम पूर्ण करायचे होते। 15 सप्टेंबर 2023 रोजी कंपनीला काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले। 15 सप्टेंबर 2025 रोजी 2 वर्षाची मुदत पूर्ण झाली आहे। त्यानंतर आयुक्तांनी 4 महिने मुदतवाढ दिली, तरीही 50%च काम पूर्ण झाले आहे। ठेकेदार कंपनीच्या बँक गॅरंटीची मुदतही 31 मार्च 2026 रोजी पूर्ण होत आहे। योजनेच्या कामाबाबतही नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहेत। काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे। ही काम करण्याची जबाबदारी MGP आहे, पण या यंत्रणेकडूनही दुर्लक्ष केले जात आहे। या योजनेच्या कामाचे लेखापरीक्षण करावे, कोणत्याही स्थितीत ठेकेदारास मुदतवाढ देऊ नये, त्याची 4,52,20,460 रुपयांची बँक गॅरंटी जप्त करावी, ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे, ऑडिट अहवाल येईपर्यंत बिले अदा करू नयेत अशी मागणी करत वळवडे म्हणाले, यासाठी मनपाला 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। या मुदतीत अपेक्षित कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार आहे। माजी नगरसेविका आरती वळवडे यांनी या संदर्भात नगरविकास विभाग, आयुक्त, सांगली महापालिका, MGP, ठेकेदार कंपनी जयंती सुपर कन्स्ट्रक्शन या कंपनीला दावापूर्वक नोटीस बजावली असल्याचे वळवडे यांनी सांगितले। यावेळी ओंकार वांगीकर, सामाजिक कार्यकर्ते विद बर्वे आदी उपस्थित होते। आज सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या कुपवाड भुयारी गटार योजनेचं जे काम सुरू होतं त्या कामाच्या संदर्भात आज पत्रकार परिषद आयोजित केली होती। 2 वर्षापूर्वी ज्यावेळी काम सुरू झाले होते त्यावेळी नगरसेविका आरती रवींद्र वळवडे यांनी, माझी पत्नी आणि आम्ही या योजनेसाठी बाबा महापालिकेकडे फंड नाही, एका अधिकाऱ्याने स्पष्ट लिहिलं होतं की बाबा पहिला तरतूद करा आणि मग ती योजना सुरू करा। असं असताना सुद्धा प्रशासनाने त्यावेळी घाईगडबडीत ही योजना चालू केली। या योजनेसाठी गुजरातच्या एका कंपनीला ही एजन्सी नेमणूक केली गेली। यामध्ये 2 वर्षाची मुदत होती, 253 कोटीची योजना होती। त्यामध्ये 2 वर्षाची मुदत होती। 2 वर्षाच्या मुदतीमध्ये ही योजना पूर्ण करायची होती। बरोबर आता 2 वर्ष होऊन गेले। त्यानंतर 4 महिन्याची मुदतवाढ आयुक्तांनी दिली, ती सुद्धा मुदतवाढ संपली। पण आज अखेर योजना 50 ते 55%च अस्तित्वात आहे। म्हणजे जे पूर्वी सांगलीची भुयारी गटार योजना, मिरजेची भुयारी गटार योजना ज्या रखडत पडल्या, नागरिकांचे पैसे हे वाया घालवा लागले, वरनं पैसे येतात म्हणून अर्धवट योजना करायची आणि अर्धवट सोडून द्यायची आणि नागरिकांना त्रास द्यायचा, रस्ते गटार हे सगळं उकरून ठेवायची। या सगळ्या गोष्टीमध्ये आत्तासुद्धा ही कुपवाडची योजना अशीच अस्तित्वात आली। उद्या 31 तारखेला या योजनेची जी काय बँक गॅरंटी होती 4,72,00,000 याची मुदतसुद्धा संपलेली आहे। आज आम्ही अशी मागणी केलेली आहे की ही जी एजन्सी आहे त्या एजन्सीला बँक गॅरंटी जप्त करा आणि त्यांच्या टर्म्स कंडिशनमध्ये, म्हणजे त्यांनी जी आपल्या महानगरपालिकेला जी काय करारपत्र झाले त्यामध्ये नमूद आहे, जर ही वेळेत योजना पूर्ण झाली नाही तर महानगरपालिका केव्हाही त्यांना दंड आकारू शकते, त्याची एजन्सी रद्द करू शकते आणि त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकू शकते। या करारपत्राच्या आधारे आम्ही मागणी केलेली आहे की या कंपनीला ब्लॅकलिस्ट करा आणि जो काही आजपर्यंत खर्च झाला आहे तो या योजनेचा खर्च, नागरिकांचा खर्च या कंपनीकडून वसूल करावा। जर का महापालिकेने, प्रशासनाने यात लक्ष घालून हे काम केलं नाही तर न्यायालयात आम्ही हा विषय उच्च न्यायालयात घेऊन जाऊ।